जोरदार तयारी देखील त्यांनी केलेली आहे. कसं एकीकडं हा जी.आर रद्द केला आहे, मात्र दुसरीकडे आनंदोत्सव म्हणून त्यांनी हा मेळावा घेतला. नाही ठीक आहे. याच्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणि एका कुटुंबातले दोन भाऊ जर एकत्र असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि उद्याचा जो मेळावा आहे त्यालाही सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं राजकारणामध्ये काय बदल होतील, काय परिणाम होतील हे निवडणुकीत जनता ठरवेल. खरं तर दोन भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून तो जी.आर काढला, अशी देखील अनेकांकडून टीका झाली. म्हणजे फडणवीस साहेब म्हणाले की दोन भाऊ एकत्र यात म्हणून जी.आर काढतो. हाकेने पुन्हा एकदा अजितदादांवरती टीका केलेली आहे. हाके खूप खालच्या थराला जाऊन टीका केली. यापूर्वी देखील अशाच पद्धतीनं झाली संताप व्यक्त होतो. या हाकेच्या विरोधी आपले अमोल मटकरी आमचे प्रवक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात. खरं तर एकीकडं ठाकरे बंधू एकत्र येतील अशी आता सगळीकडे चर्चा आहे. दुसरीकडं दोन राष्ट्रवादी देखील एकत्र यावीत आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा देखील आमच्या चर्चा हे बघा, अनेक वेळा प्रसारमाध्यमामध्ये चर्चा सुरू होतात. आता ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, तसं सगळ्या पवारांनी एकत्र यावं अशा शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आहेत. याबद्दल पवार साहेबांनी देखील कोल्हापुरात आल्यानंतर व्यक्त केलं होतं की जर एकत्र आलेत किंवा चांगलंच आहे. नाही, ते वक्तव्य करण्याआधी आम्ही जे भाजपबरोबर गेलेले आहेत त्याच्यावर जाणार नाही हे वक्तव्य त्यांनी केलं होतं. साहेब, एकीकडं हे सगळं आहे. आज शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी काही नेते गेलेले, सतेज पाटील असू देत, राजू शेट्टी असू देत, आता साकडं त्या ठिकाणी घालतात की सरकारला सुबुद्धी येऊ दे आणि हा महामार्ग रद्द होतो. याबद्दल अनेक वेळा मी स्वतः माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे की या रस्ता आपल्या जिल्ह्यातून जाऊ नये म्हणून निवडणुकी विधानसभेच्या पूर्वी आपण याची अधिसूचना रद्द केलेली होती. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 विषय होते. एक, हा शक्तिपीठ रस्ता मंजुरी द्यावी, याला भूमी संपादनाला जे 12,000 कोटी रुपये लागणार आहेत त्याला मान्यता द्यावी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जी भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द झाली आहे ती पुनर्स्थापित करावी. या तिसऱ्या विषयाला मी आणि पालकमंत्री आबिटकर यांनी आमची मनोगत व्यक्त केली आणि त्यांना सांगितलं. अनेक वेळा मी स्वतः माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे की या रस्ता आपल्या जिल्ह्यातून जाऊ नये म्हणून निवडणुकी विधानसभेच्या पूर्वी आपण याची अधिसूचना रद्द केलेली होती. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 विषय होते. एक, हा शक्तिपीठ रस्ता मंजुरी द्यावी, याला भूमी संपादनाला जे 12,000 कोटी रुपये लागणार आहेत त्याला मान्यता द्यावी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जी भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द झाली आहे ती पुनर्स्थापित करावी. या तिसऱ्या विषयाला मी आणि पालकमंत्री आबिटकर यांनी आमची मनोगत व्यक्त केली आणि त्यांना सांगितलं की कोल्हापूर शेतकऱ्यांचा विरोध काय, कारण अतिशय 2.5 एकर आणि फार मार्जिनल शेतकरी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. सगळी जमीन आपली बागायती आहे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या काळजाच्या तुकड्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे या जमिनी द्यायला त्याचा विरोध आहे. लोकसभेला याचा फटका बसलेला आहे. त्याशिवाय हा महामार्ग गेला की अनेक महामार्गामुळं महापूर येतो अशी भावना लोकांच्या झालेली आहे. आणि मग मुख्यमंत्री महोदय म्हणाले किंवा हा रस्ता तर करायचा आहे, हे काय सरकारनं लपवून ठेवलेलं नाही, परंतु आम्ही काय लादणार नाही. आता त्याच्याबद्दल MSRDCने 3-4 पर्याय काढलेले आहेत. त्याबद्दलचा जो पर्याय कमीत कमी शेतकऱ्यांचं नुकसान कसं होईल आणि जिथं विरोध आहे तो डावलून कसा करता येईल यासाठी जेव्हा मुख्यमंत्री महोदय आम्हाला बोलावतील त्यावेळेला आम्ही आमची मतं मांडू. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी देखील चंदगडमधून हा महामार्ग जावा अशी एक मागणी केलेली आहे. ती देखील मागणी कशी या ठिकाणी? नाही, सगळ्यात त्यांची इच्छा असेल शेतकऱ्यांची तर हा तिथनं रस्ता जात असेल तर द्यायला काय हरकत नाही. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी देखील चंदगडमधून हा महामार्ग जावा अशी एक मागणी केलेली आहे. ती देखील मागणी कशी या ठिकाणी? नाही, सगळ्यात त्यांची इच्छा असेल शेतकऱ्यांची तर हा तिथनं रस्ता जात असेल तर द्यायला काय हरकत नाही. मेडिकल कॉलेजच्या 3,000 जागा कमी होणार आहेत. आपण विधानसभेत सुद्धा मागणी केली. कुणी चुकीचं सांगितलेलं आहे. आपले 10 नवीन जे MBBS कॉलेजला केंद्र सरकारनं परवानगी दिली त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्याबद्दल NMCनं आम्हाला कारणे दाखवा नोटीस दिलेली होती, त्याची उत्तर आम्ही दिलेली आहेत. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफ या 2 कारणं होती.
त्यामध्ये एकही जागा MBBSची कमी होणार नाही. ज्यांनी वक्तव्य केलं आहे मला वाटते त्यांनी जर मला भेटलं तर मी त्यांना त्यांच्या बुद्धीमध्ये भर घालेन. खरं तर काल CPRमध्ये एका मृतदेहाची हेळसांड त्या ठिकाणी सुरू असल्याचा व्हिडिओ आला. मृतदेह भिजत त्या ठिकाणी ठेवण्यात आला. या सगळ्याला ते आता ह्या बैठकीला मी अधिष्ठाता डींना बोलवलेलं आहे. काय ती चौकशी केली जाईल आणि जर हलगर्जीपणा असेल तर आपण कारवाई करू. खरं तर तासभर तिथं पावसात भिजत होता. मला कळलं. मी आज मी वाचलं. गंभीर प्रकार आहे. आज मी ते वाचलं. आज सकाळीच मी आलो. आता अधिष्ठातानं बोलावलेलं आहे. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल संबंधितांना आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. साहेब, हाकींसारखी माणसं वारंवार अशी विधानं करून कुठेतरी राज्यातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबा, पिसाळलेल्या कुत्र्याला दगडं मारायची नसतात. तो अंगावर येतो. पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करायचा असतो. साहेब, एकीकडं शक्तीपीठ महामार्गासारखा महामार्ग करण्यासाठी अनेक नेते आग्रही आहेत. मात्र दुसरीकडं आपल्या मतदारसंघामधलं गडिंग्लजमधले बड्याचीवाडी एक गाव आहे. तिथला एक व्हिडिओ समोर येतोय. बैलगाडीतून रुग्णांना नेण्याची वेळ तिथे येते. खरं तर असे गावातले रस्ते अनेक त्या ठिकाणी पाहायला मिळतात जिल्ह्याभरात. आपल्याच मतदारसंघात नाही, हा विषय वेगळा आहे. हा विषय असा वेगळा आहे की हा शेतवडीत म्हणजे घर त्यांनी बांधलेलं होतं. तिथं पानंदीची भांडणं आहेत. अनेक वर्ष तहसीलदारांच्याकडे केस चालू आहे आणि काही शेतकऱ्यांचा त्या रस्त्याला विरोध आहे. आता मी अनेक वेळा सांगितलं की कागल विधानसभा मतदारसंघातील सूचीतील जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत त्यातली 1 इंची डांबरीकरणाच्या सोडलेली नाही. सूचीतले सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे रस्ते आहेत त्यातली 1 इंची लांबी आपण सोडलेली नाही. आता शेतवडीचे जे रस्ते आहेत आणि शेतकऱ्यांची एकमेकांची भांडणं असतात तिथं आपण काहीच करू शकत नाही. तरीसुद्धा मी काल तहसीलदारांना जायला सांगितलं आणि ताबडतोब आपण निधी प्राप्त करून देऊ. शेतकऱ्यांना समजूत घाला म्हणून सांगितलं आणि तो रस्ता आणि अनेक दिवसापासूनचा प्रलंबित रस्ता आहे. आता काय करायचं, अशा वेळेला सेशन ज्यावेळी चालू असते त्यावेळी जाऊन शूट करायचं आणि केली की बातमी होती. याच्या पद्धतीनं ते प्रयत्न करतायत. परंतु असे रस्ते कुठलेच सोडलेले नाही. तुम्ही आजही माझ्या मतदारसंघात जावा. गुळगुळीत पांढरे पट्टे असलेले रस्ते बघितले की कागल आलं म्हणायचं आणि खडबडीत सांगितलं की कागल गेलं म्हणायचं. असे प्रकार आपल्याच मतदारसंघात संपूर्ण जिल्हाभरात काही ठिकाणी पाहायला मिळतात. आता काय होतंय, शेतवडीचे जे रस्ते असतात ना त्यामध्ये फार मोठ्या सीमेरेषेवरनं 33 फुटाची साखळी मोजणी करायला दाद देत नाही. शेतकरी अडथळे करतात. त्यामुळे शेतात जाऊन जे राहणारे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की बाबा ते रस्ता व्यवस्थित आहे की नाही बघून जाऊन राहावा ना. तर आपल्या मतदारसंघातले गुळगुळीत जसे रस्ते आहेत तसे कोल्हापूर शहरातले रस्ते कधी होणार? कारण अनेकांना याचा प्रश्न आहे. अनेक जण त्याच ठिकाणी त्याच गोष्टीसाठी भांडतात. लवकरात लवकर चांगले रस्ते होतील. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.